हॅलो फ्रेंड्स, मी पूजा ईशानी फॅशन डिझायनरमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण एक सुंदर अशी स्लीवची डिझाइन पाहणार आहोत आणि ही जी डिझाइन आहे त्याची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण आणि टिप्स ही सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ही व्हिडिओ पाहून तुम्ही ही सहज बनवू शकताल। कॉन्ट्रास्ट पफ स्लीव्ज आपण तयार करणार आहोत, तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करू। स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। त्यासाठी आपण अस्तरवर रेग्युलर स्लीव्जची कटिंग करून घ्यायचं आहे आणि हा कॉन्ट्रास्ट कपडा साडीचा घेतलेला आहे। 16 इंच रुंदी आहे आणि 7 इंचाची उंची घेतलेली आहे। हा बाजूचा कपडा आहे, 11 इंच रुंदी घेतलेली आहे, 7 इंच उंची घेतलेली आहे आणि तो ग्रीन कलर हा मधल्या प्लेटिंगसाठी घेतलेला आहे। आपण हे जॉईंट करून घेऊ दोन्ही साईडने। हे पहा, अशा प्रकारे आपण जॉईंट करून घ्यायचं आहे, दाबटीप द्यायची। आता या साइडने पण आपण येलो कलरचा कपडा जॉईंट करून घ्यायचा। अशा प्रकारे आपण जॉईंट करून दाबटीप द्यायची वरून। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। हे पहा, अशा प्रकारे हे जॉईंट करून घेतलेला आहे आपण। हा झालेला आहे आपलं। हे बघा, चेक करून घेत आहे मार्किंग करून एक्स्ट्राचा कपड्याचा, की जेणेकरून जेवढा एक्स्ट्राचा कपडा आहे तेवढेपर्यंत आपले प्लेट्स येणार आहेत। मी सेंटरला बरोबर नॉच मारून घेत आहे। हे पहा, चारी बाजूने आपण नॉच मारून घेतलेला आहे, जेणेकरून बरोबर आपल्याला मार्किंग नुसार प्लेट्स टाकता येतील। प्लेट्स टाकताना महत्त्वाची एक काळजी घ्यायची, की जेणेकरून वरच्या साईडनं आपण प्लेट्स टाकताना हे अंतरावर टाकून घ्यायचे आहे, एकावर एक न टाकता। हे पहा, मी जशी टाकते तसं तुम्ही ट्राय करा। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत। हे इथलं अशाच प्रकारे आपण प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत, नॉच आहे तिथपर्यंत। आपली एक साइड तयार झालेली आहे। आता दुसऱ्या साइडने समोरासमोर प्लेट्स घ्यायचे आहेत। हे पहा, हे अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स द्यायचे आहेत। हे झालेलं आहे, नॉच आहे तिथपर्यंत आपण प्लेट्स दिलेले आहेत। आता खालच्या साईडने कसं करायचं आहे, तर एकावर एक प्लेट्स, 30 प्लेट्स घेऊन एकावर एक प्लेट्स ठेवायचे आहेत। इथे हा फरक आहे, हे फक्त आवर्जून लक्ष देऊन पहा, तुम्हाला ही सहज जमेल। खूप सोपी पद्धत आहे, इझिली होतं हा ब्लाऊजचा पॅटर्न। हे पहा, सहजच घेता आलं। आता या साईडनं पण एकावर एक घ्यायचे। नॉट जिथपर्यंत मारलाय तिथपर्यंत प्लेट्स घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेवा। व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही क्वेश्चन असले तर कमेंट्स बॉक्सवर विचारा, मी आन्सर देईलच। आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवनवीन माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील, समजेल। हे पहा, डबल टिप मारून घेऊ आपण पूर्ण जॉईंट करायला। अशा प्रकारे आपण जॉईंट करून घेतलेला आहे खालचे प्लेट्स। अशा प्रकारे आपला हा कॉन्ट्रास्ट पफ तयार झालेला आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला ही सहज जमेल। आता अस्तरच्या भागाला आपण काट जॉईंट करून खालचा भाग। त्याआधी आपल्याला हे काटाच्या इथे वरच्या साईडला फोल्ड करायचं आहे। अर्धा इंचाचा आपण एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे तिथे हे फोल्ड करून अस्तरच्या याला जॉईंट करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे सरळ भागावर मी अस्तरचा भाग हा ठेवलेला आहे। आता दाब टिप देऊन
उलटून हे पहा अशा प्रकारे सरळ भाग वरती आलेला आहे काठाचा। या स्लीवचं मी अस्तरचं कटिंग तुम्हाला सांगितलेलं नाही, जर तुम्हाला कोणाला पाहिजे नसेल तर मी सांगेल, तुम्ही सांगा मला। आणि रेग्युलरच कटिंग करायचं आहे अस्तरच्या याला, फक्त मेन फॅब्रिकचं आपल्याला कटिंग हे सेपरेट करायचं आहे, म्हणून मी तुम्हाला त्या डिझाईनचं फक्त कटिंग सांगितलेलं आहे। हे पहा दाबटीप देत आहे मी। आता आपण ते प्लेट्स केलेले आहेत ते जॉईन करून घ्यायचं आहे। मी सेंटरला मार्किंग करून घेतलेलं आहे पहा, बरोबर सेंटरला मार्किंग केलेलं आहे, तिथं बरोबर काठाच्या खाली ठेवायचं आहे। हे पहा म्हणजे टाचण्या लावून घेत आहे की जेणेकरून कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत। आता वर काठावर दाबटीप द्यायची आहे आणि पॅक करून टाकू आपण हे प्लेट्स। हे पहा अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं। हे पहा जॉईन करून घेतलेलं आहे मी। आता वरच्या अस्तरचा भाग आपण मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचं आहे। मी एक्स्ट्राचंच हे कपडा घेतलेला होता मेन फॅब्रिक। आता आपण एक्स्ट्राचा कपडा अस्तरच्या ह्याला जॉईन करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा कपडा बाजूला काढायचा। हे पहा अशा प्रकारे आपण स्ट्रेट घ्यायचं, इथं नॉर्मली पोप द्यायचा। हे पहा बरोबर अस्तरच्या अंदाजानं मी करत आहे, वरून टिप देत आहे। अंदाज येतो बरोबर खाली अस्तरच्या कपड्यावरनं स्टिच करत आहे। हे पहा हे अशा प्रकारे। आता हे एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊ। पहा खूप सोपी पद्धत आहे, अगदी 5 ते 6 मिनिटातच ही स्लीव्स तयार होते। खूप सुंदर सुरेख दिसते ही स्लीव्स। पहा एकदम फिनिशिंगमध्ये झालेले आहे आपले स्लीव्स तयार आणि अगदी थोड्या वेळातच तयार झालेले आहे। आपण इथं बरोबर त्या सेंटरला पॅच लावून घेऊ। पॅच लावा नाही तर बटन लावा, तुम्हाला काय आवडेल तसं लावा। अशा प्रकारे ही स्लीव्स तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।